दुकानं टाकतोय। एक आम्ही ऐकला राणा प्रतापनगर चौकात एक शेतकरी बाजार आहे, तो माझा भाजी विकत त्याला मी टाकायला लावतोय। एक मनीष नगरमध्ये पूर्ती सुपर बाजारमध्ये आणि एक आमच्या लक्ष्मीनगरच्या बाजारात आणि एक आता वर्धा रोडवर रेडिसनच्या बाजूला आम्ही ॲग्रो विजनतर्फे तिथे टाकतोय की शेतकऱ्यांनी आणायचं आणि डायरेक्ट माल। मी पहिलेच तुम्हाला सांगतो, हे काही मी माझ्या कमाई करता करत नाही। नाही तर आजकाल तुम्हाला वाटेल माझी कमाई भरपूर आहे, माझ्या डोक्याची किंमत 200 कोटी रुपये महिन्याचा माणूस आहे मी, मला पैशाची काही कमी नाही। मला कळते कुठून पैसे कमवता येतात इमानदारीने। मी भडवेगिरी नाही करत, फ्रॉड नाही करत। मला डोक्यात मी माझ्या मुलाला आयडिया देतो होता, त्यांनी 800 कंटेनर ॲपल आणले इराणमधून आणि 1000 कंटेनर केळं पाठवले इथून, कारण इराणशी पैशाचा व्यवहार नाही होत। मी माझा एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये मुलगा काम करतो, माझ्याकडे माझा साखर कारखाना आहे, डिस्टिलरी आहे, नंतर पॉवर प्लांट आहे। मी माझ्या पैशाकरता हे शेतीत प्रयोग नाही करून आलो, मी प्रयोग शेतकऱ्यांनी करावे त्यांना दाखवण्याकरता। माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, तो 1.5 तास चालतो, जे आत्ता गॉलबन्सीने सांगितलं। तर मी काय केलं का ट्रॅक्टर चार्ज केल्यावर पहाटे 4 वाजता 1.5 तास चालवतो, मग पुन्हा चार्ज करतो, मग पुन्हा 1.5 तास चालवतो। आता माझ्याकडे सोलर आहे धापेवाड्यात माझ्या शेतात, माझा ट्रॅक्टरवर नांगरटीचा खर्च 0। माझ्याकडे द्रोण आहे, जर मी युरिया मिश्र खत हाताने फेकलं तर 75% वाया जातं, मी द्रोणनी स्प्रेइंग केलं तर 25% फक्त वेस्ट होतं आणि 75% प्लांटला जातं। 4 पोते युरियाच्या ऐवजी 2 बॉटलमध्ये काम होतं युरियाच्या, 2 मिश्र खताच्या बॉटलमध्ये काम होतं, एकरी 5000 रुपयाची बचत होते। त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे। माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आहे। किसान तक, किसान तक, किसान तक, किसान तक, किसान तक, किसान तक, किसान तक। खाना है तो उगाना है, खाना है तो उगाना है, किसान तक, खाना है तो उगाना है। किसान तक, खाना है तो उगाना है।